मित्रांनो, तुम्ही शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करताय, पण तुम्हाला माहिती आहे का की एक असा सिक्रेट फंड आहे जो मोठ्या मोठ्या फंड मॅनेजर्सना सुद्धा सहज हरवतो. वॉरेन बफे सारखे जगातील सर्वात श्रीमंत गुंतवणूकदार सामान्य माणसाला नेमकी कोणती गुंतवणूक करण्याचा सल्ला देतात, त्यांचं ते सर्वात मोठं सिक्रेट आज मी उलगडणार आहे. दरवर्षी तुम्ही म्युच्युअल फंड मॅनेजरला तुमची कमाई वाढवण्यासाठी 1 ते 2% कमिशन देता, पण जर तो फंड मार्केटलाच हरवू शकला नाही तर? आजकाल बाजारात हजारो ॲक्टिव्ह म्युच्युअल फंड्स आहेत आणि प्रत्येक फंड मॅनेजर नेहमी असा दावा करतो की तो तुम्हाला सर्वात जास्त रिटर्न मिळवून देईल. पण खरी आकडेवारी काय सांगते? तब्बल 80% जास्त फंड मॅनेजर्स लाँग टर्ममध्ये साध्या शेअर मार्केटला म्हणजेच आपल्या निफ्टी 50ला हरवू शकत नाहीत. म्हणजे तुम्ही त्यांना जास्त फी देता तरीही तुम्हाला मिळणारा परतावा हा मार्केटच्या सरासरी परताव्यापेक्षा खूपच कमी असतो. हा तुमचाच सर्वात मोठा तोटा आहे. लोक वर्षानुवर्षे जास्त कमिशन देत राहतात, पण त्यांना कधीच समजत नाही की त्यांचा लाखो रुपयांचा नफा हा फक्त फी आणि कमिशनमध्येच चाललाय. मग असा कोणता फंड आहे ज्यामध्ये कमिशन अगदी नावाला असतं आणि जो दीर्घकाळात तुम्हाला गॅरंटीड मार्केट एवढा परतावा नक्की मिळवून देतो? माणसाला नेहमी वाटतं की जो माणूस जास्त हुशार आहे, जो जास्त फी घेतो, तोच आपल्याला शेअर मार्केटमध्ये सर्वात जास्त पैसे कमावून घेऊ शकतो. पण शेअर मार्केटमध्ये जास्त डोकं लावणं किंवा जास्त हुशारी दाखवणं अनेकदा तुमच्याच अंगलट येतं. इथे साधेपणा आणि संयम जास्त महत्त्वाचा आणि फायद्याचा असतो. म्हणूनच जगातील सर्वात हुशार लोक डोकं लावणारे ॲक्टिव्ह फंड सोडून एका अतिशय बोरिंग पण अत्यंत पॉवरफुल फंडमध्ये आपले करोडो रुपये शांतपणे गुंतवतात. हा फंड इतका साधा आहे की यात कोणताही मॅनेजर स्वतःचं डोकं लावत नाही, तरीही हा फंड 80% हुशार मॅनेजर्सना आरामात धूळ चारतो. पण थांबा, हा कोणता जादूचा फंड आहे जो स्वतः काहीच करत नाही तरीही सर्वांना हरवतो आणि तुम्ही यात गुंतवणूक कशी करू शकता? या पैशाच्या मशीनचं नाव आहे इंडेक्स फंड. हाच तो सिक्रेट फॉर्म्युला जो श्रीमंत लोक त्यांची संपत्ती वाढवण्यासाठी वर्षानुवर्षे वापरतात. आज आपण पाहणार आहोत की हा फंड काम कसा करतो आणि सामान्य माणसासाठी हा फंड खरोखरच सर्वात सुरक्षित पर्याय का मानला जातो. इंडेक्स फंड म्हणजे नक्की काय? हा फंड स्वतःचं डोकं न लावता थेट देशाच्या टॉप 50 कंपन्यांमध्ये म्हणजेच निफ्टी 50मध्ये तुमचे पैसे गुंतवतो. जसा निफ्टी 50 वर जाईल तसा हा फंड वर जाईल, जसा निफ्टी खाली येईल तसा हा फंड खाली येईल. अगदी आरशासारखं काम करतो. यामध्ये कोणताही फंड मॅनेजर रिसर्च करत बसत नाही, त्यामुळे याचा खर्च म्हणजेच एक्सपेन्स रेशो जवळपास 0 म्हणजे 0.1% असतो. ॲक्टिव्ह फंडमध्ये हाच खर्च 1%पेक्षा जास्त असतो. ऐकायला 1% खूप कमी वाटतो, पण 20-25 वर्षात हा 1% तुमचे 30 ते 40 लाख रुपये खाऊन टाकतो. इंडेक्स फंडमध्ये तुमचे ते 40 लाख रुपये वाचतात आणि तीच रक्कम तुमच्या खिशात कंपाऊंडिंग होऊन पडते. हाच याचा सर्वात मोठा आणि खरा फायदा आहे. तसेच यात कोणतीही मानवी चूक होत नाही, कारण हा फंड रोबॉटसारखा फक्त टॉपच्या मजबूत कंपन्यांनाच आपल्या पोर्टफोलिओमध्ये जागा देतो आणि खराब कंपन्यांना वगळतो. जर एखादी कंपनी खराब कामगिरी करत असेल तर निफ्टी 50 तिला बाहेर काढतो आणि इंडेक्स फंडही तिला ऑटोमॅटिकली बाहेरचा रस्ता दाखवतो. म्हणजे तुमचा पैसा नेहमी देशातील सर्वात यशस्वी आणि प्रगती करणाऱ्या कंपन्यांमध्येच गुंतलेला राहतो. तुम्हाला ट्रॅकिंग करण्याची किंवा काहीच करण्याची गरज नसते. अमेरिकेत तर आजकाल 50%पेक्षा जास्त गुंतवणूकदार फक्त इंडेक्स फंडमध्येच पैसे गुंतवतात, कारण त्यांना समजले की मार्केटला हरवणं जवळजवळ अशक्य आहे. जर तुम्ही 20 वर्षांसाठी फक्त 5,000 रुपयांची इंडेक्स फंडमध्ये SIP केली तर तुम्हाला आरामात 1.5 ते 2 करोडांचा फंड तयार करता येतो. पण सावधान, बँकेचे एजंट तुम्हाला कधीच इंडेक्स फंड घेण्याचा सल्ला देणार नाहीत, कारण यात त्यांना कोणतंच मोठं कमिशन किंवा फायदा मिळत नसतं. ती नेहमी तुम्हाला महागडे ॲक्टिव्ह फंडच विकतील. त्यामुळे कुणाच्याही बोलण्याला बळी पडू नका. स्वतःचा रिसर्च करा आणि नेहमी स्वतःचा निर्णय स्वतः घ्या. मित्रांनो, पैसा तुमचा आहे, तो कमवायला घाम तुम्ही गाळलाय. मग तो पैसा विनाकारण जास्त कमिशन देऊन दुसऱ्यांच्या खिशात तुम्ही का घालताय? आजच शहाणे व्हा. साध्या आणि कंटाळवाण्या वाटणाऱ्या इंडेक्स फंडची ताकद ओळखा, कारण श्रीमंतीचा रस्ता नेहमी साधेपणातूनच जातो आणि त्यातच तुमचं भलं आहे. तुमचे डीमॅट अकाउंट उघडून आजच पहिली इंडेक्स फंड SIP सुरू करा आणि अशाच खऱ्या माहितीसाठी आपला चॅनल आत्ताच सबस्क्राईब करा.